नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। बऱ्याच जणींना आपण साडीमध्ये उंच आणि स्लिम दिसावं असं वाटत असतं, पण त्या काही अशा चुका करतात आणि त्या चुकांमुळे तुम्ही उंच दिसण्यापेक्षा साडीमध्ये कमी उंचीच्या आणि जाड दिसता। तर कोणत्या चुका आहेत त्या तुम्हाला मी सांगणारच आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर पहिली जी गोष्ट आहे ती आपल्या पेटीकोट विषयी, म्हणजे जो आपण परकर घालणार आहोत, शेफवेअर जर का घालणार असाल तर त्याचा काहीच तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे, पण नेहमीचा जो आपण कॉटनचा परकर वापरतो तो जर तुम्ही घालत असाल तर मात्र त्याची जी नॉट आहे ती तुम्ही बेली बटनच्या समोरच असली पाहिजे। आणि एक्स्ट्रा जर का ते फॅब्रिक असेल परकरचं तर ते एक्स्ट्राचं फॅब्रिक तुम्हाला पाठीमागे सेंटरला घ्यायचं आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर साडीचं फॅब्रिक हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं। तर साडीमध्ये स्लिम दिसायचं असेल तर तुम्हाला हलकं कापड निवडायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला शिफॉन, जॉर्जेट किंवा क्रेपसारख्या असे जे कापड असणाऱ्या ज्या साड्या असतात ना त्या तुम्हाला घालायच्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला स्लिमिंग इफेक्ट तयार होतो। ऑर्गनचा किंवा ज्या प्युअर सिल्कच्या कडक किंवा जाड फॅब्रिकच्या साड्या असतील ना तर त्या मात्र तुम्हाला इथे घालायच्या नाही आहेत। आता बघा, काही जणींना ना साडी नेसताना काय होतं की पदर काढताना प्रॉब्लेम येतो, तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे साडी नेसण्यापूर्वीच तुम्ही पदर काढू शकता। आता इथे बघा, मी पदर फोल्ड केलेला आहे आणि त्याच्यानंतर पदराच्या इथे प्लीट्स काढायला मी घेत आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन पदर आपला तयार होतो। तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने इथे पदर काढू शकता, पण ही मला जास्त सोपी पद्धत वाटते, त्याच्यामुळे मी इथे ह्या पद्धतीचा वापर करत आहे। आता पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, पदर काढून घ्यायचा आहे। पदर कशा प्रकारे काढायचा आहे, तर ज्या ठिकाणी आपण पिन लावणार आहोत बघा, त्या ठिकाणीच आपल्याला पदराच्या प्लीट्स काढायच्या आहेत आणि त्यानंतर तिथेच आपल्याला एक क्लिप किंवा आपली सेफ्टी पिन किंवा एक्स पिन तिथे लावायची आहे। ही आपण तात्पुरती लावणार आहोत, पण त्या ठिकाणी आपल्याला समजायला पाहिजे की एवढा आपण पदर काढलेला आहे, तर आपल्याला पदराला नंतर पिन लावताना सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही आहे। तर यासाठी मी इथे बघा एक्स पिन आहे ती लावलेली आहे। आता आपण पदर तसा सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर साडी नेसायला आपण आता सुरुवात करणार आहोत। आता इथे साडी आपण नेसत आहोत, तर बघा, साडी जर का तुम्ही समजा कमी उंचीच्या असाल आणि साडी जर का तुमची जास्त उंचीची असेल तर थोडीशी अशी फोल्ड करू शकता आणि त्यानंतर साडी नेसायला तुम्ही सुरुवात करू शकता। साडी नेसल्यानंतर ज्यावेळी बघा तुम्ही आता साडी बघा, जो बेसिक आपला राऊंड असतो तो झाला की त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्हाला ना साडी म्हणजे आता आपण कसं पूर्ण पायापर्यंत साडी घेतो आणि साडीमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल तुम्ही आहात का चालताना वगैरे, तर यासाठी तुम्ही अशा प्रकारे साडी जर का अशी बेसिक राऊंड झाला ना की त्यानंतर चालून बघा। चालून बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की हो बाबा आपण किती कम्फर्टेबल आहोत की नाही ते। आणि साडी जी असते ती पूर्ण पायापर्यंत जमिनीला टच होईपर्यंतच घ्यायची असते। आता इथे बेसिक राऊंड आपलं झालेलं आहे, त्यानंतर आता इथे आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे। पदर ऑलरेडी आपण काढलेलाच आहे, फक्त आता इथे आपल्याला पदराला पिन लावायची आहे, तर ती फक्त आता इथे आपण लावून घेऊया। आता बघा, एक आणखी प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे पदराच्या खालून ब्लाऊज दिसतो आपला किंवा साईडला आपल्याला कवर पाहिजे असेल त्या ठिकाणी, तर तुम्ही काय करू शकता, पिन लावताना ना शक्यतो तुम्ही डाव्या साईडला म्हणजे ब्लाऊजचं थोडंसं डाव्या साईडला पिन लावा। अगदी तुमच्या त्या ब्लाऊजच्या लाईनला उजव्या साईडला अशी पिन लावू नका, थोडीशी डाव्या साईडला लावा, म्हणजे बराचसा जो तुमचा डाव्या साईडचा जो पदराखालचा जो भाग असणार आहे ना तो कवर होऊन जाईल। आता इथे समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण व्यवस्थित अशा करून घेऊया आणि त्यानंतर आता इथे आपण साईड फिटिंग करणार आहोत। आता साईड फिटिंग मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत आहे ती दाखवते, तर यासाठी फारसं काही तुम्हाला करावं लागणार नाही आहे आणि फॅब्रिक पण जास्त आपलं साईड फिटिंगसाठी जाणार नाही आहे। तर आता इथे काय करायचं आहे बघा, साईड फिटिंगसाठी आपल्याला जो साडीचं जो बॉर्डर आहे ती अशा प्रकारे घ्यायची आहे आणि बेली बटनच्या इथे आपला डावा हात घ्यायचा आणि बेली बटनच्या थोडंसं राईट साईडला आपला उजवा हात घ्यायचा। आता बेली बटनच्या इथे जो आपला डावा हात आहे ना तो अशा प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे
धरून ठेवायचा आहे तो ती बॉर्डर, आणि उजव्या साईडचा जो हात आहे ती जी बॉर्डर आहे ती अशी उचलायची आहे आपल्याला. बाकी इथे आपल्याला काहीच करायचं नाही. उचलून झाली ना बॉर्डर की त्या ठिकाणी तो साडीचा भाग आहे तो थोडासा एकत्र करून अशा प्रकारे रोल करायचा आहे. रोल करून झाला की त्यानंतर बेली बटनच्या उजव्या साईडला त्याच ठिकाणी आपण तो टक केलेला आहे, म्हणजे खोचलेला आहे. आता त्या ठिकाणी तो जो भाग आहे साडीचा तो आपला अगदी व्यवस्थितपणे राहावा यासाठी आपण त्याच्यावरती इथे एक पिन आहे ती लावत आहोत. आता बघा आपली साईड फिटिंग इथे झालेली आहे. अगदी सोपी पद्धत बघा मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत. आता बघा मी तुम्हाला बोललेली आहे की कोणत्या प्रकारच्या साड्या आपल्याला इथे वापरायच्या आहेत. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती पण तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे साडीची बॉर्डर. साडीची जी बॉर्डर असते ती मोठी असता कामा नये. मोठी जर का बॉर्डर असेल तर तुम्ही साडीमध्ये जाड दिसू शकता. तर जशा साडीचं फॅब्रिक इम्पॉर्टंट आहे त्याचप्रमाणे साडीची जी बॉर्डर असते तीही तेवढीच महत्त्वाची असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुमच्याकडे एकाच कलरमध्ये साडी असेल ना तर ती नेसण्याचा प्रयत्न करा, कारण की अशा कलरमध्ये ज्यावेळी तुम्ही साडी नेसता ना त्यावेळी तुम्ही साडीमध्ये स्लिम दिसणार आहात. आता इथे बघा मी सगळ्या निऱ्या मी एकत्र अशा टक केलेल्या नाही आहेत. तर मी वरची निरी तशी ठेवली होती, वरच्या ज्या निरीचं जे फॅब्रिक आहे ते. बाकीच्या निऱ्या मी टक केल्या आणि त्याच्यानंतर वरची निरी नंतर मी टक केली. कारण काय होतं की ती जी निरी असते ना ती वरती खेचली जाते आणि मग समोरचा जो लूक असतो तो खराब दिसू शकतो. यासाठी अशा प्रकारे आधीच्या ज्या निऱ्या असतात त्या आपल्याला आधी टक करायच्या आहेत आणि वरची जी निरी असते ती तुम्हाला नंतर टक करायची आहे. आता त्यानंतर आता इथे आपल्याला बघा साडीचे ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला सेट करायच्या आहेत. आधीच्या निऱ्या तुम्ही बघत असाल की किती प्रमाणात पसरलेल्या आहेत त्या, तर तुम्हाला हळूहळू त्या साडीच्या निऱ्या प्रेस करत घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पूर्ण सगळ्या ज्या निऱ्या असतात ते तुम्हाला एकत्र करून त्याचा रोल करायचा आहे. ही पद्धत मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलेली आहे, त्यामुळे वेगळं काही दाखवण्याची गरज इथे नाही आहे. आता आपल्याला साडीमध्ये स्लिम दिसायचं असेल तर साडीचं फॅब्रिक किंवा साडीची बॉर्डर इम्पॉर्टंट असते, तर त्याचप्रमाणे साडीचा कलरही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. तर साडी तुम्हाला नेसायची असेल आणि स्लिम दिसायचं असेल तर यासाठी तुम्हाला गडद रंगाच्या ज्या साड्या असतात त्याच तुम्हाला घालायच्या आहेत. आता साडीविषयी तुम्हाला मी सांगून झालेली आहे, पण त्यानंतर तुम्हाला ब्लाऊज पण तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे ब्लाऊज जर का तुम्हाला घालायचं असेल तर तो कशा प्रकारचा असायला पाहिजे ते आता सांगते. तर ब्लाऊजमध्ये तुम्हाला व्ही नेक, स्वीट हार्ट नेक किंवा बोट नेकचे जे ब्लाऊज असतात ते तुम्ही यामध्ये निवडू शकता. यामुळे तुमचं जे शरीर असतं ना ते लांब आणि सडपातळ दिसू शकतं. तर अशा प्रकारचे तुम्ही ब्लाऊज नक्की तुम्ही ट्राय करून पहा. आता ह्या साड्यांवरती तुम्हाला ज्यावेळी ज्वेलरी घालायची असते ना त्यावेळी मात्र तुम्हाला ज्वेलरी घालताना ती लहान साईजमध्ये, म्हणजे जी ज्वेलरी एकदम जड आहे, भारी आहे एकदम, तर तशा प्रकारची तुम्हाला इथे ज्वेलरी घालायची नाही आहे. म्हणजे जड जी काही ज्वेलरी असेल, कानातले असेल, नेकलेस असेल, तर तशा प्रकारचे घालायचं नाही आहेत. हलकी जी ज्वेलरी असणार आहे, छोट्या कानातले किंवा छोटा नेकलेस वगैरे अशा प्रकारे तुम्ही घालू शकता. तर आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.